अग्निपथ स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सराव संख्या 2.2 मधला पहिला प्रश्न. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवायचं. अवयव पद्धत जे आहे क्लास 10वी स्टेट बोर्ड महाराष्ट्र स्टेट बोर्डचा जो प्रश्न आहे सराव संख्या 2.2 चॅप्टर नंबर 2. चॅप्टरचं नाव आहे वर्ग समीकरणे. त्या चॅप्टर मधला सराव संख्या 2.2 आज आपण काय करणार आहोत या ठिकाणी पाहणार आहोत. तर पाहण्यासाठी आपल्याला प्रश्न पहिला बघायचा आहे. खालील वर्ग समीकरणे अवयव पद्धतीने सोडवा. या 3 पद्धती आहेत. 3 पद्धतीपैकी पहिली पद्धत आहे अवयव पद्धत. आता अवयव पद्धतीने कशा पद्धती सोडवायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. दुसरी पद्धत आहे पूर्णवर्ग पद्धती आणि तिसरी पद्धत आहे सूत्र पद्धती. या तिन्ही सूत्र पद्धतीमध्ये या तिन्ही पद्धतीमध्ये आपण त्याची पहिली पद्धत बघणार आहोत अवयव पद्धत, जी या सराव संख्या 2.2 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं समीकरणाचे अवयव काढतात हे आपल्याला समजून घ्यायचं. त्यानंतर चिन्हाचा उपयोग कशा पद्धतीने करता येतो, चिन्ह कशा पद्धतीने वापरता येतात हे मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे. तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. चला तर आजचं सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. x² - 15x + 54 हा आपला दिलेला काय आहे प्रश्न आहे. तर या प्रश्नामध्ये या 54चे असे दोन अवयव पाडायचे आहेत आपल्याला, जे की यांची बेरीज मधली संख्या येईल. म्हणजे हे पहिले टर्म आहे वर्गीय पदाचं, हे दुसरं आणि हे स्थिर पद आहे. तर स्थिर पदांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला काय पाहिजे, स्थिर पदाचे असे दोन अवयव पाहिजे ज्यांचा गुणाकार केल्यावर हे स्थिर पद भेटलं पाहिजे आणि बेरीज केली तर हे मधलं -15 भेटलं पाहिजे. तर 54 जर या ठिकाणी x वर्गचा जर सहगुणक या ठिकाणी दिलेला असेल तर तुम्हाला काय करायचं, इथे 1 असल्यामुळे 54 गुणिले 1 होईल. तर या ठिकाणी कुठला जरी सहगुणक 1 पेक्षा मोठा कुठलाही सहगुणक असेल तर त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. मग त्याचे तुम्हाला काय करायचे अवयव काढायचे. तर या ठिकाणी 54 दिलेला आहे, या ठिकाणी सहगुणक 1 आहे, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला पाहायचं आहे. या ठिकाणी अवयव पद्धतीमध्ये आपण काय करणार, त्या ठिकाणी 54चे असे दोन अवयव पाडणार आहोत ज्यांची बेरीज मधलं पद म्हणजे -15 येणार आहे. तर असे दोन पद शोधण्यासाठी अगदी सोपं आहे. पण बघा इकडे या ठिकाणी -15 तुम्हाला पाहिजे, तर आता 54चे असे अवयव आपण या ठिकाणी काय करूया, पाडूया. बघा 54 बे दुनी 4, बे सत्ती 14, 3 नम 27, 3 त्रिक 9, 3 एक 3 हे इथं अवयव आहे. आता आपल्याला पाहिजे -15. या ठिकाणी आपण काय करूया, बे त्रिक 6 आणि 3 त्रिक 9. आता याच्यामध्ये हे अवयव दडलेले असतात, आपल्याला फक्त शोधायचं काम करायचं. याचे अवयव तुम्हाला पाडता आले पाहिजेत. जर खूप मोठी संख्या असेल तरी तुम्हाला करता येतं, नसेल तर तुम्हाला टेबल येत असतील, पाडे येत असतील तरी तुम्हाला या ठिकाणी अवयव तुम्हाला काढता येतात. तर या ठिकाणी बघा बेत्रिक 6 मी अवयव पाडलेले आहेत, 3 त्रिक 9 अशा पण दोन अवयव आपले भेटलेले आहेत. पण या ठिकाणी -15 हे मिडल टर्म आहे, मधलं पद आहे -15. तर -15 या दोन संख्यांमध्ये बघा 9 आणि 6 यांची जर बेरीज केली तर आपल्याला 15 भेटतो. पण आपल्याला पाहिजे काय, -15 पाहिजे आणि दोन अवयव आपल्याला ऑलरेडी भेटलेले आहेत या ठिकाणी 9 आणि 6. तर 9 आणि 6 हे दोन अवयव या ठिकाणी भेटलेले आहेत. पण शेवटचं पद हे पॉझिटिव्ह आहे, 54 हे पॉझिटिव्ह आहे. हे 29 पॉझिटिव्ह होऊ शकतं, पण यांची जर बेरीज केलं तर -15 न येता +15 येईल. तर आता आपल्याला इथं काय करायचं, सगळ्यात मोठी चूक इथंच होते आपली. तर आता शोधत असताना काय करायचं, आता आपल्याला माहित आहे गुणाकाराचा नियम काय सांगतो आपल्याला, चिन्हाचा जर गुणाकार, तर चिन्हाचा गुणाकार सांगतो जर एक पॉझिटिव्ह संख्या असेल आणि दुसरी निगेटिव्ह संख्या असेल तर यांचं उत्तर पॉझिटिव्ह येतं. पहिली संख्या निगेटिव्ह असेल आणि दुसरी संख्या पॉझिटिव्ह असेल गुणाकारामध्ये तर यांचं उत्तर निगेटिव्ह येतं. पहिली संख्या पॉझिटिव्ह असेल आणि दुसरी संख्या निगेटिव्ह असेल तर याचं उत्तर काय होतं, निगेटिव्ह येतं. आणि दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतील तर याचं उत्तर काय येतं, पॉझिटिव्ह येत असतं. बघा दोन केसमध्ये दोन्ही उत्तर पॉझिटिव्ह आहेत. आता केस नंबर फर्स्ट आणि हे 4th नंबरची जी केस आहे या ठिकाणी बघा दोन्ही संख्या निगेटिव्ह असतील तर उत्तर पॉझिटिव्ह असतं आणि दोन्ही संख्या पॉझिटिव्ह असतील तरी उत्तर पॉझिटिव्ह असतं. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, तर दोन्ही संख्या तुम्हाला काय करायचं आहे, निगेटिव्ह करायचं आहे. म्हणजे या दोघांची जर बेरीज केली तर -15 हे तुम्हाला काय होतं या ठिकाणी भेटतं. चला काय करूया, हे जे आहे मायनस म्हणजे -9 आणि -6 जर गुणाकार जर केला तर आपल्याला काय होतं, उत्तर पॉझिटिव्ह भेटतं. म्हणजे शेवटचं पद भेटतं 54. आणि जर या दोघांची जर बेरीज केली -9 आणि -6 ची तर तुम्हाला काय भेटतं या ठिकाणी -15 भेटत असतं. तर या ठिकाणी काय करायचं, चला तर वेगळ्याचा वापर करूया. आपल्या दोन अवयव या ठिकाणी भेटलेले आहेत -9 -6. तर यांचा योग्य वापर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, वापरायचा आहे. तर याला सुरुवात करूया आजच्या उत्तराला. तर x वर्ग मायनस हे 15चे दोन हे फॅक्टर आहेत, म्हणजे 15ला आता या ठिकाणी लिहायचं नाही. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, -9x -6x याच्यासोबत तुम्हाला काय करायचं आहे, x ला पुट करायचं आहे, कारण या ठिकाणी दोघांची बेरीज आहे. आता विचार करा, मला तुम्ही म्हणाल या ठिकाणी 54 ला गुणा नाही, तसं करता येणार नाही आपल्याला, कारण मिडल टर्मला आपल्याला काय करायचं, स्प्लिट करायचं आहे.
आणि जो फायनल टर्म आहे स्थिर पद त्याला आपल्याला काय करायचं गुणाकार करायचा. त्याच्यामुळे या दोघांचा गुणाकार 54 येतो आणि दोघांची जर बेरीज केली तर तुम्हाला काय भेटतं -15x भेटतं. तर चला या ठिकाणी 54 जशाला तसं तुम्हाला ठेवायचं, याचं काही क्लिक करायचं नाही तुम्हाला, बरोबर 0. आता तुम्हाला काय करायचं या ह्याच्यामध्ये अवयव पद्धतीमध्ये तुम्हाला 2-2 चे गट करायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्ही हे पहिले 2 गट करा, यानंतर हे दुसरे 2 गट करा. आता 2-2 चे गट केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, दोघांमध्ये काही सामायिक आहे की नाही हे तुम्हाला शोधायचं आहे आणि ते बाहेर काढायचं आहे. आता या ठिकाणी x वर्ग म्हणजे x गुणिले x असतं, त्याच्यातून आपण x बाहेर काढू शकतो आणि या ठिकाणी 9 गुणिले x म्हणजे दोघांकडे x असल्यामुळे तो x आपण काय करणार आहोत बाहेर पुट करणार आहोत, काढणार आहोत. तर यातून काय दोघांमधून आपण x बाहेर काढूया, कारण ह्याच्याकडे 2 x आहेत, x गुणिले x म्हणून इथे x बाहेर काढतो. आता याला कंसात बाकीचं जे राहिलेले शिल्लक आहे तर x गुणिले x वर्ग होतं मायनस या ठिकाणी जसं ठेवा 9 ला 9 काढा आणि x आपण बाहेर काढलेला आहे त्यामुळे इथं कंस प्लस करा. आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं मायनस आहे इथं प्लस आहे, तर काढायचं काय बाहेर, हा तुम्हाला मोठा प्रश्न पडलेला असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडेच आहे. कारण तुम्हाला काढत असताना या दोघांकडून तुम्हाला मायनसच बाहेर काढावं लागेल, कारण मायनस गुणिले मायनस आताच आपण बघितलं प्लस होतं, तर इथं चिन्ह आपण मायनस बाहेर काढूया. तर आता दोघांमध्ये 6 बाहेर निघतो, इथून 6 काढूया, इथं शिल्लक राहतं x, इथं मायनस काढल्यामुळे इथं काय शिल्लक राहतं, तर इथं शिल्लक राहतं तुमचं मायनस, तर मायनस गुणिले मायनस हे प्लस होतं. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही काय करणार आहात मायनस बाहेर काढणार. आता 6च्या पाड्यामध्ये 54 किती नंबरला आहे, 6 9 54, तर या ठिकाणी भेटतो तुम्हाला 9 बरोबर 0. तर तुम्हाला समजायचं की या ठिकाणी आणि हा जो गट आहे तो कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. तर तुम्हाला सेम असलं तरच तुमचं तेवढं उत्तर बरोबर येणार आहे, आता येत नाही. तर या ठिकाणी बघूया आपण, आता सेम गट एका ठिकाणी आणि जे असम आहे x मायनस 6 हे एका गटात टाका आणि दुसऱ्या गटामध्ये x मायनस 9 हे टाका बरोबर 0. यानंतरची स्टेप आहे, इथपर्यंत समजलं असेल तर ठीक आहे. आणि या त्यानंतरची जी स्टेप आहे, तर आता काय करायचं, प्रत्येक कंसाला काय करायचं आहे कम्पेअर टू 0, म्हणजे 0 सोबत तुम्हाला काय करायचं तर कंपॅरिझन करायचं आहे. म्हणजे x मायनस 6 बरोबर 0 किंवा आता आपल्याला काय करायचं त्याचे अवयव पाडायचे, x मायनस 9 बरोबर 0, असे 2 गट या ठिकाणी पडतात, 2 अवयव आपल्याला या ठिकाणी काय होतात भेटतात. आता याला काय करायचं आपल्याला ट्रान्सपोज करायला, -6 ला तिकडे 0 कडे पाठवा, तर उत्तर भेटतं x बरोबर 6 आणि किंवा या ठिकाणी भेटतं तुम्हाला x बरोबर 9. अशा पद्धतीने तुम्हाला काय करतात या ठिकाणी 2 अवयव भेटतात, एक आहे x बरोबर 6 आणि दुसरा अवयव आहे x बरोबर 9. म्हणून या समीकरणाचं x वर्ग मायनस 15x अधिक 54 बरोबर 0 या समीकरणाचे 2 अवयव म्हणजे कोणते आहेत, तर x बरोबर 6 आणि x बरोबर 9. जर हे अवयव या अवयवाने याच्यामध्ये आपण पुट केले एक्सच्या ठिकाणी तर त्याचे समाधान होतं, म्हणून याला आपण काय म्हणतो उकल म्हणतो किंवा त्याला मूळ अवयव असं म्हणतात. तर हे त्याचे काय आहेत अवयव आहेत, म्हणून आपण x वर्ग मायनस 15x प्लस 54 बरोबर 0 यांचे अवयव काय आहेत x बरोबर 6 आणि x बरोबर 9. अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येतं सॉल्व्ह करता